घेऊन येतो. भगवंताच्या अशा बाललीला, बारीक बारीक लहान लहान बाललीला भगवंतानी केल्या. पुतनेचा उद्धार झाला. भगवंतानी बाललीला घरामध्ये सुरू केल्या. भगवान आता इथं आहेत, पुतना गेली ती आली नाही हे ओळखल्यानंतर कंसाने अनेक संकट उभी केली. त्याच्यामध्ये तो तृणावर्त आला, त्याला भगवंतानी मारलं. त्यानंतर भगवंताचा नामकरण विधी झाला, तो गोठ्यामध्ये झाला. जाहीर उत्सव, अवताराचा उत्सव जाहीर झाला, पण बारशाचा सोहळा मात्र फार कमी लोकांमध्ये गुप्त रीतीनं करण्यात आला. गर्गाचार्यांनी तो सोहळा संपन्न केला. त्यानंतर हळूहळू भगवान मोठे व्हायला लागले. भगवान हळूहळू रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. असं भगवंताचं रांगणं सुरू झालं. डावा हात आपल्या गुडघ्यावर आणि उजवा तळवा पृथ्वीवर टेकवत 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 भगवान निघाले, रांगायला लागले. एके दिवशी भगवंतानी असंच रांगता 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 अंगणातली माती खाल्ली असं यशोदेला कळलं. यशोदेने माती खाताना बघितलं. तुकोबारायांनी वर्णन केलंय, देखिलासी माती खाता दावी आने बांधी माता. माती खाल्ली हे कळलं. लहान मुलं माती खातच असतात, आपण परवाही बोललो. ते माती खाणार, काहीतरी असतं, पण मातीची एक ओढ असते लहान मुलाला. त्याचं वैद्यकीय कारण मला माहिती नाही, काय कॅल्शियमचं कमी जास्त काय जे असेल ते असेल, पण लहान मूल मातीकडे आकर्षित होतं. ज्यांना पाटीवर पेन्सिलीने लिहून माहिती आहे, काळ्या पाटीवर दगडी पेन्सिलीने ज्यांना अभ्यास करून माहिती आहे, त्यांनी मला सांगा पेन्सिल न खाल्लेलं कोण आहे इथे? त्याची ओढच असते. पेन्सिल म्हणजे काय? ती मातीच आहे, ओढच असते त्याची. लहान मूल माती खातं, पण भगवंताने माती खाल्ली. का खाल्ली असेल? भगवंताला कळत नव्हतं. भगवान विचार करतात माती खाल्ली पाहिजे, आणि भगवंतानी ती माती खाल्ली. कारण भगवान असा विचार करतात की आता आपण थोडे मोठे होणार, तसं तसं आपल्या गोकुळावर संकट येणार. जशी जशी संकट येणार तसं तसं आपल्याला वेगवेगळं काहीतरी केलं पाहिजे. काय करावं लागेल? आलेल्या राक्षसांना मारण्याकरता आपल्याला नुसता सत्वगुणी राहून चालणार नाही, थोडा रजोगुण बरोबर बाळगला पाहिजे. आपण थोडे मोठे झालो की आपल्या गोपाळांबरोबर आपल्याला खेळायला जायचं. खेळायला जाताना गोपाळांवर डाव आला तर आपण त्यांच्या अंगावर बसू, आपल्यावर डाव आला तर गोपाळ आपल्या अंगावर बसतील, त्यांना आपल्याला पळवत न्यावं लागेल. कसं का असे ना, पण खेळामध्ये काही भांडण होणार, काही होणार, याच्याकरता आपल्याला थोडा रजोगुण बरोबर बाळगला पाहिजे. म्हणून भगवंतानी थोडा रजाचं सेवन करून ठेवलं. भगवंतानी माती खाल्ली, रजोगुणाच्या प्राप्तीकरता खाल्ली. आपल्याला इथं काही निर्माण करायचं आहे, आणि निर्मिती करता रजोगुणाची आवश्यकता असते. भगवान माती खातात. कशा करता? आणखीनही कारण आपल्याला पाहता येतात. कारण भगवंताने विचार केला, ही पृथ्वी आपल्याकडे तक्रार घेऊन आली होती गायीच्या रूपामध्ये. पापाचं ओझं सहन होत नाहीये, त्याच्याकरता तुम्ही अवताराला या हे सांगण्याकरता म्हणून ही पृथ्वी आपल्याकडे आली. आपण तिला आश्वासन दिलं होतं की चिंता करू नको, मी तुला सांभाळेन, तुझं रक्षण करेन, आणि त्या रक्षणाकरता आलेला मीच आहे हे पृथ्वीला कळावं म्हणून भगवंतानी पृथ्वीचा थोडा अंश घेऊन आपल्या पोटात ठेवला आणि पृथ्वीला सांगितलं की तुला पोटात घेणारा मीच आलेला आहे, चिंता करू नको. भगवंतानी माती खाल्ली. त्याचं आणखीन एक महत्वाचं कारण असं आहे,
भगवान विचार करतात की आपण पुतनेचं विष प्यायलोय. आजही आपण खेड्यामध्ये जाऊन विचार पहा. एखाद्या माणसाला साप चावला, खेड्यातलं सांगतो, तर जाणकार मंडळी त्याला डॉक्टरकडे नेतील. ते लांब असेल जवळ असेल काहीतरी होईल, पण जाणकार मंडळी पहिल्या प्रथम जर काही करत असतील, साप चावला कळ्याला बरोबर त्याच शेतातली माती त्याला खायला देतात. कारण माती हा विषावरचा उतारा आहे. त्यामुळे भगवान विचार करतात आपण विष प्यायलोय, त्याचा काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ते औषधही जवळ ठेवलं पाहिजे. थोडीशी माती खाल्ली. भगवान विचार करतात आपण विषाचं प्राशन केलंय. भगवंताच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहेत. जेव्हा भगवंताने विष प्राशन केलं तेव्हा त्या ब्रह्मांडातले जीव घाबरले. आता ते विष आमच्यापर्यंत येईल, आम्ही विनाकारण मरू. त्यांची भीती घालवण्याकरता भगवंतानी माती थोडीशी खाल्ली आणि पोटातल्या ब्रह्मांडातल्या जीवांना सांगितलं औषधही तुमच्याकडे पाठवलंय, आता तुम्ही मरणार नाही, चिंता करू नका, मी आहे. भगवंतानी माती खाल्ली. कारण भगवंताच्या पोटात असणारी जी ब्रह्मांड, ब्रह्मांडामध्ये असणारे जे जीव आहेत, त्या जीवांना सुद्धा आपल्या गोपिकांच्या पायाचा प्रसाद भगवंतांना द्यायचा होता. भगवंतानी माती खाल्ली. भगवंतानी माती खाल्ली कारण लोणी खाऊन 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 भगवंताचा घसा ओशट झाला होता. एखाद्या भांड्यामध्ये वारंवार लोणी ठेवलं तर ते भांडं ओशट होतं की नाही? ओशट होतं. मग ओशट झालेलं भांडं नुसत्याच पाण्याने विसळलं तर ओशटपणा जातो का? जातो का? सांगा बरं. तुम्ही नाही, तुम्ही ज्यांना घरी भांडे घासायची सवय त्यांनी सांगा. तसं काही नाही. जातो का ओशटपणा? जात नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? ते भांडं माती लावून घासावं लागतं. तसं भगवान विचार करतात आपण वारंवार लोणी खाऊन आपला घसा ओशट झाला. या ओशट घशातून ज्ञानोबा तुकाराम हे नाव जरा नीट बाहेर पडत नाही, म्हणून जरा माती लावून तो घसा घासला तर स्पष्टपणानं ज्ञानोबा तुकाराम म्हणता येईल, म्हणून भगवंतानी माती खाल्ली. लोण्याचा ओशटपणा घालवण्याकरता भगवंतानी माती खाल्ली. यशोदेने पाहिलं, भगवंताला पकडलं आणि फार तू खोड्या करायला लागलायस, तुला आता बांधून शिक्षा देते. कशाला बांधायचं? म्हणून भगवंताला यशोदेने घरातल्या उखळाला बांधलं. घरातल्या उखळाला बांधलं. आता उखळ जुन्या काळात घराघरात होतं, आता उखळ दिसत नाही. कारण कांडण करणं हे घरात राहिलं नाही. आता उखळ दिसत नाही, त्यामुळे मुसळ दिसत नाही. उखळ गेलं, मुसळ गेलं, जातं गेलं, काही राहिलं नाही घरामध्ये आता. बरं, जी मुसळ घरात राहतात ते मुसळ काम करण्याच्या कामाचे नसतात. उखळाला बांधून टाकलं. उखळ मोठं जड दगडाचं भगवंताला बांधून टाकलं. हे बांधून टाकत असताना यशोदा बांधायला लागली. दोरीनं बांधलं की 2 बोटं दोरी कमी पडायची. पुन्हा धावत जायची, दुसरी दोरी आणायची, पुन्हा गुंडाळायची, पुन्हा 2 बोटं दोरी कमी. असं 5-7 वेळेला झालं. दोरी कमी पडायला लागली, दोरी कमी पडायला लागली. का कमी पडते हेच कळेना. ही दोरी का कमी पडते? 2च बोटं दोरी कमी का पडते? भगवंताने त्याच्यातून काही लीला दाखवल्या आहेत. 2 बोटं दोरी कमी पडते म्हणजे काय होतं? 2 बोटं दोरी हा शब्द आपण मराठीत म्हणतो, संस्कृतात त्याला गुण म्हणतात. भगवंताने त्याच्यातून दाखवून दिलं, मला असं बांधून चालणार नाही. मला बांधायचं असेल तर फक्त सत्व गुणाने बांधावं लागतं. 2 गुण आपल्या जीवनातले कमी करावे लागतात. रजोगुण आणि तमोगुण हे कमी करून फक्त सत्व गुणानं मला बांधता येतं. हे जगाला कळावं याच्याकरता 2 बोटं दोरी कमी पडत राहिली.
2 बोटं दोरी कमी पडते, पुन्हा पुन्हा कमी पडते, ही जाते, पुन्हा ती दोरी आणते, पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करते, पुन्हा ती दोरी कमी पडते. त्याचं कारण असं आहे, यशोदा जाते, दोरी आणते, भगवंताला उखळाजवळ ठेवते, ती दोरी गुंडाळते. गुंडाळताना भगवंताची व्यापकता प्रकट होते आणि ती व्यापकता प्रकट होऊन त्या दोरीला असं सांगते, अगं व्यापकाला कुठं बंधन असतं काय? व्यापक व्यापक आहे, तू मला बांधू शकणार नाहीस. व्यापकाला जर दोरीनं बांधता आलं तर त्याला परिच्छिन्न म्हणतात, त्याला व्यापक म्हणत नाहीत. व्यापक म्हणजे अनंत असतं आणि अनंताला बांधता येत नाही. मी बद्ध होणार नाही, कमी पडेल. तू काही प्रयत्न केलेस तरी ते कमी पडेल. दोरी कमी पडली. यशोदा पुन्हा गेली, पुन्हा दुसरी दोरी आणली, या दोरीला बांधली, मोठी दोरी केली, पुन्हा गुंडाळली आणि गुंडाळल्याबरोबर भगवंताच्या ठिकाणची पूर्णता प्रकट झाली. आणि त्या पूर्णतेनं सांगितलं त्या दोरीला, अगं परिपूर्ण कधी बंधनात पडतं का? मी परिपूर्ण आहे, मी बंधनात पडत नाही. पूर्णाला जर बंधन पडलं तर त्याला अपूर्ण म्हणतात, कारण अपूर्णतेत बंधन असतं, परिपूर्णतेत बंधन राहत नाही. पूर्ण आहे पण बंधनात पडला असं होत नाही. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्य, कुठे बंधन सांगा? आम्ही बंधनात पडतो कारण आपण अपूर्ण आहोत. ममैवांशो जीवलोके, अंश आहोत, आपण अपूर्ण आहोत. अपूर्णतेत बंधन निर्माण होत असतं, परिपूर्णतेत बंधन नाही. अहो नदी वाहते, वाहणाऱ्या नदीचा उपयोग व्हावा म्हणून त्या नदीवर बांध घालतात, त्या नदीला अडवतात, त्या नदीवर धरण बांधतात, त्या नदीला बंधनात टाकतात. बांध घालणं म्हणजे काय? बंधनच घालणं आहे. धरण बांधणं म्हणजे काय? बंधनच करणं आहे. नदीला बंधन प्राप्त होतं, पण आतापर्यंत तुम्ही कधीतरी समुद्रावरती धरण बांधलंय असं बघितलंय? समुद्रावरती धरण आहे कधी? नाही. समुद्राला बांध घालण्यात आलाय आतापर्यंत? कधी नाही. का नाही? कारण पूर्णतेला बंधन नसतं, बंधन असतं अपूर्णतेला. जी नदी 2 तटांमधून वाहते, जिला प्रवाह आहे, ती अपूर्ण आहे, अजून समुद्राला मिळालेली नसल्यामुळे ती अजून परिपूर्ण झालेली नाही. त्या नदीवर तुम्हाला धरण बांधता येईल, नदीला बांध घालता येईल, समुद्रावर धरण नाही बांधता येईल, कारण पूर्णाला बंधन नसतं. मी बांधला नाही जाणार. यशोदा पुन्हा निघाली, 2 बोटं दोरी कमी पडली, पुन्हा गेली, अजून एक दोरी घेऊन आली, या दोरीला गाठ बांधली, मोठी दोरी केली, पुन्हा एक वेढा मारला. त्याबरोबर भगवंताच्या ठिकाणची असंगता प्रकट झाली आणि त्या असंगतेने त्या दोरीला सांगितलं, अगं मी असंग आहे, दोरीचा संग कसा करेन? असंग तत्वाला संग नाही आहे म्हणून तर त्याला असंग म्हणायचं. जे कुणाच्याही संगात नसतं ते असंग, ज्याला कुणाचा संग करता येत नाही ते असंग. याची पुढची व्याख्या सांगतो. असंग कशाला म्हणतात? ज्याचा संग केल्यामुळे आपणही असंग होतो त्याला असंग म्हणतात. ज्याच्या संगामुळे आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो आणि म्हणून भेद निवृत्त होतो. एकरूपतेतला भेद गेला की संग गेला, कारण संग हा दोघात होतो, असंगता दोघात राहत नाही. संग करायचा असेल तर तुम्ही आणि मी, संग झाला ना मग भेद लागतो, भेदात संग होतो, अभेदात संग होत नाही. मी अभेद रूप आहे, त्यामुळे मी असंग आहे, मला बांधता येणार नाही. भगवंताला पुन्हा 2 बोटं दोरी कमी पडली. पुन्हा यशोदा निघाली, पुन्हा गेली, अजून एक मोठं दावं आणलं, पहिल्या दोरीला बांधलं, भगवंताला उखळाजवळ ठेवलेलंच होतं, अजून एक वेढा दिला दोरीचा आणि पुन्हा गाठ बांधायला गेली. पुन्हा 2 बोटं दोरी कमी पडली, कारण भगवंताच्या ठिकाणची अद्वितीयता प्रकट झाली. आणि ती अद्वितीयता भगवंताला सांगते, त्या दोरीला सांगते, अगं तू दोरी आणि मी परमात्मा ब्रह्म, या दोघांमध्ये मी अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे काय आहे? अद्वितीय म्हणजे दुसरं नाही. अद्वितीय शब्दाचा अर्थ काय? दोन्ही अर्थाने.
ज्याच्या ठिकाणी द्वितीयत्व नाही ते अद्वितीय, आणि ज्याच्या सारखं दुसरं नाही तेही अद्वितीय. सगळंच ब्रह्म आहे. दोरी ब्रह्म आणि मी ब्रह्म. ब्रह्म ब्रह्माला बांधेल काय? मी अद्वितीय आहे, माझ्या ठिकाणी दुसरेपणाचा अभाव आहे. सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्न लेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. ज्ञानोबाराय चिंतन करतात, ओसरे द्वैत दैन्य. परब्रह्माच्या ठिकाणी कोणता भेद आहे? देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. तुकोबाराय बोलतात, स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य परमात्मा आहे. ब्रह्म ब्रह्माला कसं बंधनात टाकेल? ब्रह्मच ब्रह्माला का बांधेल? दोरी ब्रह्माला बांधू शकत नाही, कारण दोरी हा परब्रह्माशिवाय स्वतंत्र भाव असणारा पदार्थ नाही आहे. ब्रह्मभिन्न पदार्थाचा भाव वेदांत मानत नाही. याच्याकरता मला तू बांधू शकत नाहीस. अद्वितीयता समोर झाली, पहिल्यांदा प्रकट झाली व्यापकता, तिने बांधू दिलं नाही. मग पूर्णता प्रकट झाली, तिने बांधू दिलं नाही. असंगता प्रकट झाली, तिने बांधू दिलं नाही. अद्वितीयता प्रकट झाली, तिने बांधू दिलं नाही. आणि मग पुन्हा यशोदा निघाली, पुन्हा एक मोठं दावं आणलं. आणि आणल्यानंतर भगवंताला बांधण्याकरता म्हणून ती जी वाकली, तेव्हा भगवंतानी असं बघितलं की ही धावपळ करून 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 यशोदेच्या कपाळावर घाम जमा झालाय. घामाचे थेंब जेव्हा यशोदेच्या कपाळावर दिसले, तेव्हा भगवान म्हणाले, आपल्या आईला इतका त्रास देणं बरं नाही. आपली आई आहे, आपल्याला बांधता बांधता बिचारी घामागर्द झाली. आपल्या भक्ताला आपल्याला बंधनात टाकण्याकरता जर इतके परिश्रम करावे लागत असतील, तर आपलं भक्तवात्सल्य कुठं लपलंय? त्याला प्रकट करावं लागेल. म्हणून भगवंताचं स्वरूप असणारी व्यापकता, पूर्णता, असंगता, अद्वितीयता या सगळ्यांना झाकून टाकून भगवंताची वत्सलता प्रकट झाली. आणि ते घाम बघून भगवंताने ठरवलं, कृपया, ते भागवतातले शब्द आहेत, दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपया आसीत बंधने. भगवंताने ते तिचे परिश्रम बघितले, तिच्या कपाळावरचा घाम बघितला आणि भगवंताने तिच्यावर कृपा केली, म्हणजेच स्वतःला बांधून घेतलं. 2 बोटात कमी पडली होती, ती गाठ बसली, भगवंताला बद्ध करण्यात आलं. भगवान बांधले गेले. यशोदा म्हणाली, तुला असंच शिक्षा पाहिजे. चोऱ्या करतोस, घरातलं लोणी काढतोस, माकडांना वाटतोस, नासाडी करतोस, माती खातोस, तुला लाज वाटत नाही? तुला अशीच शिक्षा दिली पाहिजे. उखळाला बांधून टाकलं. यशोदा म्हणाली, बस आता असाच. गेली निघून आत. आत निघून गेल्यानंतर भगवान आणि उखळ दोघेच राहिले. जवळ कोणी नाही हे बघितल्यानंतर भगवान उखळाला असं म्हणाले, ते उखळ भगवंताला असं म्हणाले की, कान्होबा तुम्ही माती खाल्ली ना? म्हणे हो. म्हणून तुमच्या आईने तुम्हाला बांधलं ना? हो. तुम्ही माकडांना घरातलं लोणी चोरून माकडांना वाटलत ना? हो. म्हणून तुमच्या आईने तुम्हाला बांधून टाकलं ना? हो. मग उखळांनी सांगितलं, मग मला सांगा देवा, तुम्ही चोरी केली म्हणून तुम्हाला जर बांधलं असेल, तर तुम्हाला बांधलंय माझ्याशी, आणि तुम्हाला मला बांधल्यामुळे मीही तुमच्या बरोबर बांधला गेलोय. मला का बंधन? तुम्ही चोरी केली, तुम्हाला बंधन योग्य आहे, मी काही केलं नाही, मी का बंधनात पडलो तुमच्या बरोबर? भगवान म्हणाले, अरे तू उखळतो उखळच आहेस, कळत कसं नाही तुला? म्हणाले, काय मला बंधन पडण्याचं कारण काय? भगवान म्हणाले, काय झालं, मी घरातलं लोणी चोरलं, माकडांना वाटण्याकरता आत गेलो. ते आत वर चढून, खिडकीत चढून मला काही लोणी माकडांना वाटण्याकरता, माझं वय लहान आहे, खिडकी उंच आहे, मग त्या खिडकीच्या कोपऱ्यामध्ये तुला ठेवलं होतं. मग मी काय केलं, मी आधी उखळावर चढलो, मग खिडकीत चढलो, आणि मग मी लोणी माकडांना वाटलं, वानरांना वाटलं. मग ते जे मी चोरीचं लोणी वाटत होतो त्यावेळेला खिडकीत चढण्याकरता मला कुणी मदत केली? तू. त्यामुळे चोर जेवढा दोषी असतो, चोराला मदत करणाराही तेवढाच दोषी आहे. म्हणून तुलाही मला बांधून टाकले, म्हणून तुलाही बंधन. भगवान उखळ म्हणाल, पण देवा मी मदत केली ना.
भगवान म्हणाले तू मदत केली नाहीस, मी तुझी मदत घेतली. तू मदत करणं वेगळं आहे आणि मी तुझी मदत घेणं वेगळं आहे. म्हणे कसं काय? भगवंताने सांगितलं, बाबा उखळावर पाय ठेवून खिडकीत चढावं आणि माकडांना लोणी वाटावं, याच्यातून मी जगताला असं सांगितलंय की दान करताना कसंही सगळ्यांनाच दान करा, दान कुणालाही करा, आणि ते दान करण्याकरता उखळाची मदत घेणं शक्य असेल तर घ्या. कारण उखळ म्हणजे कोण आहे? उखळ शब्दामध्ये दोन शब्द येतात, उ आणि खल. खल शब्दाचा अर्थ आहे दुष्ट पुरुष, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट पुरुष, आणि उ हा जो उपसर्ग लागतो तो उत्कर्ष या अर्थाने लागतो. उत्कर्ष पावलेला खळ पुरुष म्हणजे उखळ. उखळ उखळ काय? उत्कर्ष पावलेलं खलत्व म्हणजे जर उखळ असेल तर भगवान म्हणतात दानधर्म करताना उत्कर्ष श्रीमंत असलेल्या दुष्टपुरुषाची मदत घ्यायची असेल तर घ्या, परंतु एक करा, आपण त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याची मदत घ्या, त्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवायची मुभा देऊ नका, तर मग आपल्याला पुण्य मिळेल. म्हणून तुला बांधलाय. उखळ म्हणाल मग ठीक आहे, आता करायचं काय? भगवान म्हणाले काही करू नको, तू फक्त उखळ आहेस ना, उत्कर्ष पावलेला खळ आहेस ना, फक्त माझ्या बरोबर राहा, चिंता करू नको. भगवान त्या उखळाला घेऊन निघाले, अंगणात आले. अंगणामध्ये दोन झाडं होती, त्या झाडाच्या मधून, दोन झाडाच्या मधून परमात्मा सहज पलीकडे गेले, उखळ अडकून पडलं. याच्यातून भगवंतानी हे दाखवून दिलं, मी सर्व द्वैतातून पलीकडे जातो, पण दुष्ट पुरुष द्वैतात अडकून पडतात, हे बंधनात अडकून पडतात. मग काय करावं? हे उखळ अडकलं म्हणल्यानंतर भगवंतानी जोर लावला, आणि जोर लावल्याबरोबर उखळाला स्वतःकडे घेतलं. त्या दोन्ही झाडं मुळासकट उपटून खाली पडली. भगवंताने त्याच्यातून दाखवून दिलं, तुम्ही किती दुष्ट असा, कितीही बंधनात पडा, पण तुम्ही जर भगवंताशी बांधले गेलेले असाल तर भगवान त्याही स्थितीमध्ये आपल्याकडे आकर्षून घेतो. कसंही जरी असलं तरी मान्य आहे, सद्गुण नसतील पण भगवंताशी बांधले गेलेले आहात ना, मग परमात्मा आपल्याकडे ओढून घेतो. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. सुदुराचारो असला तरी माम अनन्य भाग भजते, मी त्याला स्वतःकडे घेणार आहे. दोन्ही झाडं उन्मळून पडली, विमलार्जुनांचा उद्धार झाला. दोघे त्याच्यातनं बाहेर पडले, भगवंताला नमस्कार केला, हात जोडले, आणि विमलार्जुन ते यमलार्जुन दोघे निघायला लागले. ते निघायला लागले, उखळाने त्यांना थांबवलं. भगवंताशी बांधलं गेलेलं होतं, त्यांनी थांबवलं. त्यांनी सांगितलं, अरे थांबा थांबा. यमलार्जुन थांबले. उखळाने विचारलं, तुम्हाला काही बुद्धी, लाज, अक्कल काही दिली आहे का नाही? ते म्हणाले, काय झालं? दोन्ही झाडं उन्मळून पडली, धाडकन आवाज झाला, झाड तोडून भगवंतानी ते उखळ स्वतःकडे घेतलं, आणि त्या यमलार्जुनांचा उद्धार झाल्यावर ते निघाले, देवयोनीला निघाले. उखळाने थांबवलं, अरे काही लाज वाटते की नाही? म्हणे काय झालं? अरे ज्या भगवंतानी तुमचा उद्धार केला त्यांना फक्त हात जोडून थँक्यू म्हणता? अरे काय, थोडं तरी कृतज्ञता असली पाहिजे. त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा, नमस्कार करा, पायावर डोकं ठेवा, मग जा. यमलार्जुनाने उखळाला सांगितलं, देवाशी बांधला गेलास तरी उखळच राहिलास, अजून तुला कळत नाही. कसं कळत नाही? यमलार्जुनाने सांगितलंय, बघ, नमस्कार करण्याच्या पद्धती असतात, नमस्कार करण्याच्या पद्धती असतात. आपल्यापेक्षा लहानाला नमस्कार करण्याची परवानगी शास्त्र देत नाही. वयानं जो आपल्यापेक्षा लहान आहे, अधिकारानं जो आपल्यापेक्षा लहान आहे, त्याला जर आपण नमस्कार केला तर लहानाचं वय कमी होतं, असा परिणाम धर्मशास्त्राने सांगितला. लहानाला नमस्कार करायचा नाही, मग नमस्कार करायचा मोठ्यांना. मोठ्यांना नमस्कार करायचा असतो त्यावेळेला त्यांना दंडवत घालावा, मान्य आहे. साष्टांग नमस्कार घालावा, मान्य आहे.
पण बरोबरीच्या लोकांना नमस्कार करताना दंडवत घालावा लागत नाही, आशीर्वाद देता येत नाही. मग बरोबरीच्या लोकांना हात जोडून फक्त नमस्कार करता येतो, रामकृष्ण हरी म्हणता येतं आणि पुढं जातं. का बाबा? कारण यमलार्जुनांनी सांगितलं, ज्या वेळेला आम्ही वृक्ष योनीमध्ये होतो आणि हा परमात्मा होता, त्यावेळेला आम्ही उन्मळून पडलो, म्हणजे आम्ही दंडवतच घातलंय त्याला. हे दंडवतच आहे आमचं. आम्ही उन्मळून पडलो म्हणजे काय? दंडवत खाली पडलो. आमच्या देहासकट आम्ही देवाला नमस्कार केलाय, त्याच वेळेला दंडवत घालून नमस्कार केलाय. पण भगवंतानी आमचा उद्धार केल्यामुळे आम्ही ब्रह्मरूप झालो. मग आता आम्ही ब्रह्म, तोही ब्रह्म. हात जोडणार, जय हरी म्हणणार, पुढे जाणार. यमलार्जुनाचा उद्धार भगवंतानी केला. उखळाच्या निमित्तानं झाडं उन्मळून पडली, आवाज झाला, यशोदा धावत आली, पुन्हा भगवंताला सोडवलं. हळूहळू भगवान अजून मोठे व्हायला लागले आणि घर त्यांना खोड्या करायला पुरेना म्हणून भगवंताचं पाऊल घराबाहेर पडायला लागलं. लहान मुलांनी लहान वयामध्ये खोड्या केल्या पाहिजे. आई तक्रार करते, काय हो बघा ना, थोडं नजरेआड झालं की काय गोंधळ करेल सांगता येत नाही. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, सगळा पसारा करतो. क्षणभर शांत बसत नाही जागेवर. फार वैताग आणला या पोरानं. आई तक्रार करते, पण आईला त्याच्यात आनंद असतो. एवढं ऐकल्यावर समजा पोरांनी असं सांगितलं, माझा त्रास होतो का, बर आता ह्याच्या पुढे मी काही खोड्या करणार नाही असं म्हणून ते पोरग जर तिमलेल्या कणकीसारखं जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेम कुसळ या नियमानं तिथंच बसून राहिलं, कोणत्या आईला आवडणार आहे? पोरानं खोड्या केल्या पाहिजेत, सांडलवण केली पाहिजे, इकडचं तिकडं केलं पाहिजे, ह्याच्यातलं त्यात मिसळलं पाहिजे, महत्वाचे कागद फाडले पाहिजेत, तर त्या पोराचं कौतुक आहे. या वयात खोड्या नाही करणार तर कधी करणार खोड्या? मला सांगा, एखादा 80-85 वर्षाचा म्हातारा, दाढी पांढरी झालेली, केस पांढरे झालेले, शरीर असं बारीक झालेलं, असा म्हातारा मनुष्य एखाद्या दिवशी गल्लीमध्ये रिकाम्या झालेल्या चहाच्या डब्याला दोरी बांधून गाडी 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 करत गल्लीत फिरला, किती छान दिसेल. ते वय आहे का हे खोड्या करायचं? हे खेळायचं वय आहे का? हे लहान वयातच करणार ना. पालक तक्रार करतात, आई वडील तक्रार करतात, अहो फार खोडकर आहे हो, याला काहीतरी सांगा. अरे काय सांगा? त्याला आम्ही हेच सांगतो, अजून खोड्या कर, हेच वय आहे, पुन्हा हे मिळत नाही. त्यांनी खोड्या नाही करायच्या तर कोणी करायच्या? आणि मग एवढ्या खोड्या करतो तर जन्माला का घातलं त्याला? घातलंय ना, मग आता खोड्या सहन करा. तक्रार नाही करायची लहान मुलाची. भगवान श्रीकृष्णांना घर पुरेना, भगवान बाहेर पडायला लागले. भगवंतानी आपले मित्र जमवले आणि भगवंताच्या खोड्या गावभर सुरू झाल्या. गावभर सुरू झाल्या. कुणाच्याही घरामध्ये जायचं, काही करायचं, कसंही करायचं. लोण्याचे डेरे फोडून टाकायचे, लोणी खायचं, सांडलवण करायचे, निघून यायचं. कुठल्या गोपिकेच्या घरामध्ये जायचं, पाळण्यामध्ये तिचं मूल झोपलेलं असायचं, त्या मुलाला विनाकारण त्याच्या पार्श्वभागाला चिमटे काढायचे आणि उठवायचं. भगवंताच्या लीलांमध्ये ही लीला आली आहे. पाळण्यामध्ये झोपलेल्या मुलाच्या पार्श्वभागाला चिमटे काढायचं, त्यांना रडवायचं, आणि रडलं ती गोपिका आली की तिथून पळून जायचं. पण गंमत ही आहे की भगवंताचा हात त्या गोपाळांच्या पार्श्वभागाला लागल्यामुळे त्याच जागेला काल्याचा प्रसाद मिळालाय. कारण जेव्हा भगवंताने काला केला ना, तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे काल्याची असे देव जळी झाले मासे. तुकोबाराय म्हणतात, तो काला मिळावा म्हणून देव जळामध्ये मासे झाले. पण भगवंताने सांगितलं, कोणी जाऊन पाण्यामध्ये, यमुनेच्या पाण्यात हात धुवायचा नाही. मग काय करायचं? पुसोनिया हसे टिरी सांगा ते हात. आपले हात आहेत ना, ते टिऱ्यांना पुसा. आमचे वडील गमतीनं श्लेष करायचे. आज टर्किश टॉवेल आहे, त्यावेळेला टिरिकिश टॉवेल होता. आपल्या पार्श्वभागाला पुसा.
देवतांना जो काला मिळाला नाही तो गोपाळांच्या पार्श्वभागाला का मिळाला? कारण त्या जागेला भगवंताचा हात लागला होता लहानपणी म्हणून. कुणाच्या तरी घरामध्ये जायचं, एखादं मुंगूस पकडून घरात सोडून द्यायचं. ती तक्रार करायला आली की भगवंताला, यशोदेकडे तक्रार करायच्या आली की यशोदा भगवंताला रागवायचे, कान्होबा काय रे तिच्या घरामध्ये मुंगूस सोडलंस? आई मी नाही सोडलं, हिचा नवरा मला काल भेटला होता, तो म्हणाला घरात साप दिसलाय म्हणून सोडलाय. कुणाच्या घरामध्ये काही, कुणाच्या घरामध्ये काही, कुणाच्या घरामध्ये काही. एके दिवशी भगवान एका गोपिकेच्या घरामध्ये शिरले. लोण्याच्या डेऱ्यामध्ये असा हात घातला आणि गोपिकेने पकडलं. आजकाल रेड हँड पकडतात, गोपिकेने व्हाईट हँड पकडलं. एकदम पांढरा कोपऱ्यापर्यंत गेलेला हात असा पकडला आणि पकडल्याबरोबर ती जी संतापली. कोण आहेस रे तू? माझ्या घरामध्ये येतोस, माझ्या डेऱ्यामध्ये हात घालतोस, काही कळतं का नाही तुला? कोण आहेस तू? भगवान म्हणाले, पाय एकदम रागावू नकोस. रागावू नको म्हणजे कोण आहेस तू? कुणाचा मुलगा आहेस? माझ्या घरात यायचं काय कारण आहे? माझ्या डेऱ्यामध्ये हात घालायचा? अरे लोणी साठवून ठेवलंय, ह्याच्यात हात घालायचं काय कारण? भगवान म्हणाले, हे पा माझं ऐक. काय म्हणे, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे मी देतो, पण मला एक सांग, ज्याला प्रश्न पडतात त्याला अक्कल जास्त असते का ज्याच्याकडे त्या प्रश्नाची उत्तर आहेत त्याला जास्त अक्कल असते? अक्कल कुणाला असते? ज्याला प्रश्न पडतात त्याला अक्कल जास्त का त्या प्रश्नाची उत्तरं जास्त? ज्याला माहिती आहेत त्याला उत्तरं, ज्याला माहिती आहेत त्याला अक्कल जास्त. मग तुला प्रश्न आहेत आणि माझ्याकडे उत्तर आहेत, म्हणजे अक्कल कोणाला जास्त आहे? मला जास्त आहे. मग ज्याला जास्त अक्कल असते, ज्ञान असतं, त्याला असे उर्मटपणाने प्रश्न विचारून चालत नाही. मग काय केलं पाहिजे? त्याला नीट पाटावर, खुर्चीवर, सिंहासनावर बसवलं पाहिजे, त्याची पाद्यपूजा केली पाहिजे, अत्यंत नम्रतेनं त्याला प्रश्न विचारले पाहिजे, तर उत्तर मिळतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं विचार, मग सांगतो. मग बरोबर शहाणपणा करू नको. तिने पाटावर बसवलं, मग त्याला विचार, कोण आहेस तू सांग मला? भगवान म्हणाले, हा हे ठीक आहे, आता मी तुला सांगतो. कोण आहेस तू? भगवान म्हणाले, तुला नंदाचा मुलगा बलराम दादा माहिती आहे? ती म्हणाली, हो माहिती आहे. सज्जन लेकरू आहे, माहिती आहे. भगवान म्हणाले, मी त्याचाच धाकटा भाऊ. संपूर्ण गोकुळामध्ये बलराम दादा अतिशय सज्जन मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, असं गुणवान लेकरू म्हणजे बलराम दादा. भगवान म्हणाले, मी त्याचाच धाकटा भाऊ आहे, म्हणजे जवळजवळ मीही तसाच आहे. आपली कोणती ओळख कुठं द्यावी याची बुद्धी लागते. कुठेही कोणत्याही ओळखी देऊ नयेत. जिथं जी ओळख द्यायची तिथं तीच ओळख द्यावी. कार्यक्रम पत्रिकेवर हभप लिहिणं बरोबर आहे. आधार कार्डावर आणि पॅन कार्डवर कशाला हभप लागतं? कशाला लागतं ते? कार्यक्रम आहे, तुमचं कीर्तन आहे, प्रवचन आहे, काही कथा आहे, हभप लिहिणं बरोबर आहे. आधार कार्डावर काय करायचंय भागवताचार्य? पॅन कार्डवर हभप काय करायचंय? तुम्ही लिहून द्या, पॅन कार्डवर हभप लिहून द्या. त्यांना असं वाटतं हरी तुमचं नाव आहे, भक्ती बापाचं नाव आहे, परायण आडनाव आहे, ते मोकळंच करतात. हभप एवढ्याच नावावर मोकळं करतील तुम्हाला. कुठेही ओळख कुठेही द्यायची नाही. तिथं आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव पुरेसं आहे, बास आहे. त्याला महाराज नको, त्याला राव नको, त्याला पंत नको, काही उपाधीची गरज नसते तिथे. आपली कोणती ओळख कुठं द्यावी? भगवान म्हणाले, मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. ती म्हणाली, अरे नंदाचा बलराम म्हणजे तू कृष्ण आहे सोय. भगवान म्हणाले, तुला तर माझं नावही ठाऊक आहे, मग थोबाडवर करून काय म्हणते ग? तू कोण आहेस आणि कुठून आलास? म्हणून इथलाच आहे, माहित नाही तुला? ती म्हणाली, बर माझ्या घरात काय, माझ्या डेऱ्यात काय? हां सांगतो, थांब त्याचंही उत्तर माझ्याकडे. काय झालं सांगतो. आम्ही मुलं आमच्या घरासमोर वासरांबरोबर खेळत होतो. माझं वासरू पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे. भगवंताला ज्या गायीचं दूध दिलं जात असे त्या गायीचं नाव आहे पद्मगंधा. आपल्याला गर्गसंहितेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. त्या गायीचं नाव आहे पद्मगंधा आणि पद्मगंधेचं दूध भगवंताला दिलं जात असे. ती पद्मगंधा साधी नव्हती. 1000 गायीचं दूध काढायचं
ते 100 गायींना पाजायचं निरस दूध. 1000 गायींचं दूध काढून त्या दुधांवर 100 गायी पोसायच्या. त्या 100 गायीचं दूध काढून 10 गायींना द्यायचं. त्या 10 गायीचं दूध काढून एका गायीला द्यायचं आणि त्या गायीचं दूध भगवंताला दिलं जात असे. त्या गायीचं नाव होतं पद्मगंधा. ती म्हणाली, भगवान म्हणाले माझ्या पद्मगंधेचं वासरू एकदम पांढरं शुभ्र आहे. मग खेळता खेळता ते माझ्या हातातून निसटलं आणि इकडं कुठंतरी आलं. मी त्याला शोधत शोधत आलो. तुझ्या घराचं दार उघडं दिसलं. मला वाटलं उघडं दार बघून माझं वासरू तुझ्या घरात शिरलं असेल म्हणून मी तुझ्या घरात शिरलो. मग तुझं घर भर फिरलो. माझं वासरू कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. तुझ्या घरात माझं वासरू मिळालं नाही. मग परत जाताना या खोलीमध्ये पांढऱ्या शुभ्र लोण्याने भरलेला हा डेरा मला दिसला. मला असं वाटलं की लोणी पांढरंय, माझं वासरूही पांढरंय, लोण्याखाली जाऊन लपलं असलं तर मला कसं कळेल. म्हणून मी लोण्यात हात घालून माझं वासरू खाली आहे का बघत होतो. ती म्हणाली काय मूर्ख समजतोस का, लोण्यामध्ये कुठं वासरू राहत असतं काय. चल तुझ्या आईकडे घेऊन जाते, आई मोठी तुला शहाणं समजते, कौतुक करते, चल. नाईलाज झाला. भगवान म्हणाले ते करतात काय. तिने हाताला धरलं, फरफटत ओढत घेऊन जायला लागली. रस्त्यावर आले घरातून आणि घराकडे जाताना भगवंतानी इकडं तिकडं बघितलं. तिचं लहानसं मूल रस्त्यावर खेळत होतं त्या गोपिकेचं. त्या मुलाने पाहिलं आई आपली दिसते आणि कान्होबाला कुठे घेऊन चालली आहे. ती तिच्याच आवेशात चल तुला आईकडे नेते, बघ आता कसा मार खाऊ घालते तुला, अमुक तमुक. आणि तो तिचा मुलगा विचार करतो आई माझी दिसते आणि कान्होबाला कुठे घेऊन चालली. त्याच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघितल्याबरोबर भगवंताला कळालं आपलं गिऱ्हाईक हेच आहे. इकडे जवळ बोलवलं. जवळ बोलवून त्याला विचारलं तुझी आई मला कुठं घेऊन चालली तुला माहिती आहे. तो म्हणला नाही, कुठं घेऊन चालली. भगवान म्हणाले तुझी आई मला लाडू देणार आहे, मला लाडू देणार आहे. त्याला इतकं वाईट वाटलं. तो म्हणला आई आपली लाडू देते त्याला, याला काय अर्थ आहे. मी तिच्या पोटचा मुलगा आणि त्याला का लाडू देते. आणि त्याच्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये भगवंताने त्याला विचारलं तुला पाहिजे लाडू. तो म्हणला हो मला पाहिजे. लोण्याने ओशट झालेला हात भगवंतानी कधी तिच्या हातातून काढून घेतला आणि याचा हात कधी तिच्या हातात सरकवला तिला पत्ता नाही. कारण रागानं पुढे चाललेल्या माणसाला मागे काय घडतंय हे कधीच कळत नसतं. ती तशीच निघाली गेली आणि यशोदेच्या अंगणात जाऊन आवाज दिला यशोदे ये बाहेर. का ग काय झालं. हे बघ तुझं लेकरू. म्हणून तिने पुढं केलं तर हिचा मुलगा. यशोदा हसायला लागली. यशोदा म्हणायला लागली अगं काय तुम्ही त्या कान्होबाच्या मागे वेड्या झाला, तुम्हाला तुमच्या मुलांच्या ठिकाणी कान्होबाच दिसतो का. एकदा एका गोपिकेने पकडलं. अशीच यशोदेकडे निघाली. घरात जाईपर्यंत भगवान तिच्या हातात तसेच होते. घरात जाता जाता भगवंतानी तिच्या मुलाचं रूप घेतलं आणि एकदम पुढे केल्यावर स्वतःचा मुलगा दिसल्याबरोबर ती एकदम आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली अरे तू कधी आलास. तो म्हणाला आई तूच मला घरून घेऊन आलीस. बरं चल 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 घरी चल. म्हणून घराबाहेर पडल्यावर पुन्हा भगवान कृष्ण रूपात प्रकट झाले. कृष्णाला बघितल्याबरोबर ती म्हणाली अरे तू कृष्ण आहे ना, चल आईकडे नेते. भगवान म्हणाले हे बघ मगाशी आत जाताना तुझ्या मुलाचं रूप घेतलं, तुला कळलं नाही. आता जर आत नेशील तर तुझ्या नवऱ्याचंच रूप घेईन, काय होईल ते होईल. तिने मारायला हात उगारल्याबरोबर भगवान पळून गेले. भगवंताने घरोघरी चोऱ्या करायला प्रारंभ केला. सगळ्या गोपाळ जमल्यानंतर एके दिवशी भगवंताने गोपाळांना विचारलं का रे मी असा सुदृढ आहे तब्येतीने, आपल्या सगळ्या गोकुळामध्ये दूध दुभतं होतं, तुम्ही का असे सगळे बारीक आहेत. गोपाळ म्हणाले देवा काय करावं, आमची आई तुम्हाला लोणी देते आणि उरलेलं लोणी मथुरेत नेऊन विकते. भगवान म्हणाले असं चालायचं नाही. घरातल्या दूध दुभत्यावर पहिला अधिकार मुलांचा. मुलांना दूध दही साय खाऊ घालावं, उरलं तर विरजण लावणं तुप करणं करत बसावं. आपलं हक्काचं आपल्याला मिळत नाही ना, चोऱ्या करा. गोपाळ म्हणाले कान्होबा तुमचा बाप गाव सांभाळतो, गावचा पाटील आहे नंदबाबा, आणि तुम्ही त्याच्या पोटी येऊन चोऱ्या करायला शिकवता. भगवान म्हणाले याचा अर्थ इतकाच आहे की आता कलियुग आलंय, मंत्र्यापेक्षा मंत्र्याच्या पोरावरच खटले चालणार आहे.
भगवान म्हणाले, अरे चोऱ्या करायच्या म्हणजे काय, कुणाच्या संपत्तीवर दरोडा टाकायचा आहे का, कुणाला जिवे मारायचंय का, कुणाला बांध, काही करायचं नाही, आपल्या चोऱ्या लोण्याच्या असं. मग त्याच्याकरता काय लागणार? मग भगवंतानी साहित्य सांगितलं. बारीक बारीक खडे घ्या, वस्त्र गाळीव मृत्तिका घ्या, सराटे घ्या. भगवंतानी हे सगळे काठ्या घ्या, हे सगळं भगवंतानी सांगितलं. गोपाळाने विचारलं, कशा करता? भगवान म्हणाले, काय आहे, आपण जेव्हा लोणी चोरायला जाऊ ना, तेव्हा लोणी असं बाहेरच्या अंगणात कोणी बांधून ठेवत नसतं, ते घरातल्या अंधाऱ्या खोलीत ठेवलेलं असतं. मग कोणत्या मडक्यात लोणी आहे, कोणत्या मडक्यात नाही आहे, हे आपल्याला कसं कळेल? म्हणून त्या खोलीत गेल्याबरोबर बारीक 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 जे खडे असतात ना, ते सव्यापसव्य इकडं तिकडं टाकायचे, आजूबाजूला ते खडे असे अंधारात फेकायचे. मग तो खडा डेऱ्याला लागला की डेऱ्याचा आवाज येईल, आणि त्या आवाजावरून ओळखायचं भरलेलं मडकं कोणतं, रिकामं कोणतं. जे मडकं वाजतं, टण टण करून जास्त वाजायला लागलं की समजावं ते रिकामं आहे. भरलेलं मडकं वाजत नाही कोणत्याही अर्थाने. भरलेली मडकी वाजत नाही, तर रिकामी मडकी फार वाजतात. भगवान म्हणाले, मग डब 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 आवाज आला की हे मडकं भरलेलं आहे, हे ओळखायचं, तिथं जायचं, मडक्याला खालून अशी काठी मारायची, त्याला छिद्र पडलं की लोण्या माल असा खाली येईल, आपण सगळ्यांनी प्राशन करायचं. गोपाळ म्हणाला, देवा काही MBA केलंय का नाही, काही नियोजन आहे का नाही, काय? अहो एवढं सगळं होईपर्यंत गोपिका झोपून राहील, तिला कशाचाच आवाज येणार नाही. अरे लोण्यावर तिचं लक्ष असतं, आणि ती आलीन पकडून मारायला लागली तर भगवान म्हणाले, चिंता करू नका. समजा तिला कळालं ती यायला लागली, असं कळल्याबरोबर तिच्या येण्याच्या रस्त्यामध्ये सराटे टाकायचे. सराटे म्हणजे बारीक बारीक काटे असतात, त्याला सराटा म्हणतात. फार मोठा काटा नसतो, बारीक, आमच्या मराठवाड्यात त्याला गाढव काटे म्हणतात. तो पायात घुसल्यानंतर चालू देत नाही, पण फार त्रास देत नाही, काढून टाकलं की निघून जातो. बारीक बारीक, सरकारी बाबूळ घ्या असं म्हणाले नाहीत भगवान, बारीक बारीक काटे घ्या. ती रागानं आपल्याकडे यायला लागली की तिच्या मार्गामध्ये ते काटे टाका, तिला दिसणार नाही खालचं, आणि पायात काटा घुसला की ओय ओय करत बसेल, आपण पळून जायचं. एक गोपाळ पुढे झाला, तो म्हणाला, कान्होबा अजून तुम्ही विचारानं मागासलेलेच आहात. म्हणे का? तो म्हणाला, तुम्हाला कल्पना नाही का की आपण जरी पायात त्यांच्या रस्त्यात सराटे टाकले तरी आजकालच्या गोपिका स्वयंपाकघरात सुद्धा चप्पल घालून फिरतात. चप्पल घालूनच स्वयंपाक करतात, चप्पल घालूनच वाढतात, चप्पल घालूनच जेवतात. भांडण झालं तर आजकालच्या गोपिका चपला घालून येतात देवा. भगवान म्हणाले, असं का? मग ठीक आहे, समजा आपण मार्गामध्ये काटे टाकले आणि ती जर चप्पल घालून आली तर काय करायचं? आपल्याकडे वस्त्र गाळीव माती आहे, बारीक चाळलेली वस्त्रानं गाळलेली मृत्तिका आहे, ती घ्यायची, तिच्या डोळ्यात टाकायची, डोळे चोळायला लागले की आपण पळून जायचं. भगवंताने अशी चोऱ्या करायला प्रारंभ केला. एके दिवशी एका गोपिकेने भगवंताला बघितलं. हे भगवान आणि त्यांचे सवंगडी निघालेच होते, आज कुठला कार्यक्रम करायचा, कुठं करायचा, शोध घेत निघालेच होते. तेवढ्यात घराच्या बाहेर एक वृद्ध गोपिका बसली होती, चांगली जाडजूड. तिने भगवंताला बोलवलं, इकडे या रे तुम्ही पोरांनो, इकडे या. गेले. काय म्हणे, तुमच्यामध्ये हे नंदाचं पोरग कोण आहे रे, कृष्ण नावाचं? भगवान पुढे झाले, ते म्हणे मी आहे. ते म्हणाली, का रे, तुझा बाप गाव सांभाळतो आणि तू गावभर चोऱ्या करतो, लाज वाटत नाही तुला? कोण समजतो स्वतःला? सगळ्या गावामध्ये उच्छाद मांडलाय तुम्ही, कळतं का नाही काही? काय चोऱ्या करता? भगवान म्हणाले, तुझ्या घरी केली का? तुझ्या घरी केली का? बोल. ती म्हणाली, तू काय माझ्या घरी चोरी करशील? तू पाऊल तर ठेव, नाही तुला बांधून टाकला ना तर मी नावाची गंगाबाई नाही. पाऊल तर ठेव, तू बांधून टाकेन. भगवान म्हणाले, तू मला बांधणार आहेस? हो. भगवान म्हणाले, तू काय मला बांधशील? मी सगळ्या जगाला बांधून बसलोय आणि तू मला बांधायची भाषा करते? हो, तू पाय तर ठेव, बांधून टाकेन. भगवान म्हणाले, ठीक आहे,
तिथून निघाले आणि भगवंतांनी गोपाळांना सांगितलं आजचा कार्यक्रम इथं. गोपाळ म्हणाले देवा आम्ही येणार नाही. ती केवढी आहे बघितलं ना, काय जाडजूड आहे. तिने सांगितलंय पाऊल ठेवाल तर बांधून टाकेन, आम्ही येणार नाही, दुसरं कुठलंही सांगा आपण तिथं जाऊ. भगवान म्हणाले ठीक आहे येऊ नका, माझा मी एकटाच आहे. रात्रीच्या वेळेला भगवान त्या घरामध्ये शिरले, दारं लावलेली होती, भगवान आत गेले. जायचं काय, आत हरी बाहेर हरी, सगळीकडे परमात्मा. परमात्मा आत गेले. आत गेल्यानंतर त्याने जे काय तिथं फोडाफोडी करायची होती ती केली, सगळं झालं. काही कळलं नाही. ही गोपिका आणि तिचा नवरा म्हातारा हे दोघेही अंगणामध्ये झोपलेले होते. भगवान तिथून निघाले, बघितलं दोघेही एकमेकांच्या शेजारी झोपलेले आहेत. भगवान तिथून निघताना त्यांच्या लक्षात आलं ही मला म्हणाली होती बांधून टाकेन. भगवंतांनी तिची वेणीन त्याची दाढी घेतली, गाठ मारली, भगवान निघून गेले. निघून गेल्यानंतर दुसरे सकाळ व्हायला लागली. सकाळ झाली. पूर्वीच्या बायका लवकर उठत होत्या त्या. खूप जुनं सांगतो मी, भगवंताच्या काळातलं सांगतो. जुन्या काळातल्या बायका लवकर उठत असत. सूर्योदयाच्या आधी ते उठत असत. गोपिकेला सकाळ झाली, गोपिकेला जाग आली. आता पटकन उठायचं, खूप काम आहेत. अजून दूध दुभतं बघायचं, विरजणं बघायची, सडा सारवण करायचं, रांगोळ्या काढायच्या, सगळं वासरांना दुधाला सोडायचं, गाईंना चारा पाणी करायचं, पाणी दाखवायचं. रात्र संपली आहे, लवकर लवकर कामं केली पाहिजेत. पुन्हा सगळा स्वयंपाक आहे, धुणी भांडी आहेत, हे सगळं करावं लागणार आहे. गडबडीनं उठलं पाहिजे. उशीर झाला म्हणून पटकन उठायला गेली आणि उठल्याबरोबर जो वेणीला हिसका बसला, बांधली गेली होती, वेणीला हिसका बसला. बघितलं तर हिची वेणी मागे, हा बाबा डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलेला आणि हिची वेणी त्याच्या पांघरुणात गेलेली. तिला इतका राग आला. ती म्हणाले अहो तिला वाटलं हे काय थट्टा करतोय नवरा सकाळ. तुम्ही म्हणाले अहो रामपर्यात काय थट्टा करता, काय कळतं का नाही, वय काय आपली, वेण्या बिण्या ओढायचं वय राहिलं काय आता आपलं. दाढी पांढरी झाली तुमची, केस पांढरे झाले, पान वाढलं तरी देठ अजून हिरवाय, काही कळतं का नाही तुम्हाला. काय हे थट्टा करायची वेळ आहे का या वयामध्ये. या सकाळच्या वेळेला भगवंताचं नाम घ्यावं, रामकृष्ण हरी म्हणावं. बायकोच्या वेण्या कुठं ओढत बसलाय तुम्ही, तुम्हाला काय कळतं की नाही. ती त्याला रागवायला लागली. पण अडचण अशी झाली, गडबडीनं उठल्यामुळे हिच्या वेणीला जसा हिसका बसला तसा याच्या दाढीलाही बसला असेल की नाही. याच्या दाढीला हिसका बसला. हाही एकदम गडबडीनं उठला. तो म्हणाला काय पद्धत आहे काय झोपेतून उठवायची, दाढीला धरून. बायकोने जास्तीत जास्त नवऱ्याचा कान धरावा का दाढी धरावी. कान धरून उठवा, उठत नसलं तर. ही काय झोपेतून उठवायची पद्धत आहे का. अहो उठता का म्हणावं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ म्हणावं, काहीतरी काकडा बिकडा करावा. दाढी धरून कुठं ओढवायचं असतं काय. तोही गडबडीनं उठला. दोघे उठले, बघतात तर गाठ बांधलेली. सोडवण्याचा प्रयत्न केला, काही केल्या ती गाठ सुटेना. अहो ब्रह्मदेवानी मारलेल्या गाठी 7-7 जन्म सुटत नाहीत. ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ कशी सुटेल. सुटता सुटेना. जाळायचा प्रयत्न केला, तोडायचा प्रयत्न केला. ती म्हणाली थांबा मी कात्री घेऊन येते. ती म्हणाली, तो म्हणाला येते कुठं, येऊ एकटी कुठं जाते मला सोडून, गाठ बांधली गेली ना. कापायचा प्रयत्न झाला, जाळायचा प्रयत्न झाला, तोडायचा प्रयत्न झाला, तोडिता तुटेना, जाळीता जळेना. काय करावं. दिवस वर यायला लागला, अजून उठलं नाही. उठले नाहीत दोघंही. घरासमोर सडा नाही, सारवण नाही. आजूबाजूची चिंता करायला लागले. अजून अरे रोज सकाळी पहाटे 4ला उठणारी, अजून सडा नाही. ज्याच्या घरासमोर सडा नसतो त्या घरामध्ये काहीतरी अघटित अशुभ घडलेलं असतं असा संकेत असतो. घरासमोर सडा रांगोळी नसणं म्हणजे त्या घराला सूतक असणं असा त्याचा अर्थ आहे. त्या घरामध्ये काहीतरी वाईट घडलेलं आहे. आजूबाजूचे चांगले विचार करायला लागले. त्याच्या मैत्रिणी कालपर्यंत बरं होतं, अजून कोणी उठलं नाही, सडा नाही, रांगोळी नाही, हिचा आवाज नाही, पाणी भरायला येते काही नाही, यमुनेवर जायचंय, हे करायचंय ते करायचंय, काय आवाज येत नाही. त्या आजूबाजूच्या मैत्रिणींनी दरवाजा अहो जागे आहेत का, उठा. आतून ओ म्हणायची पंचायत.
हे गाठी मारलेली, अशी गाठ मारलेली, ओ म्हणता येईना. शेवटी आतूनही आवाज येत नाही, काहीच होत नाही म्हणल्यानंतर मग ते सगळे त्याचे मित्र जमा झाले, मुलांना बोलवलं, कुऱ्हाडी वगैरे आणल्या, दरवाजा तोडला आणि एकदम सगळे आत जाऊन बघतात तर हा बिन तिकिटाचा सिनेमा. एक गाठ मारलेली. दोघेही अपमानित झाले, खजील झाले, काय करावं कळेना. दोघेही सुस्थितीत आहेत, पण गाठ बसली आहे हे कळल्यावर मग मित्रमैत्रिणींनी थट्टा, काय आता इतकं वय झालं, आता वेगळ्या गाठी मारल्या. हा वा 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 वा, शोभतं तुम्हाला, शोभतं. नातू लग्नाला आले तुमचे आणि असले चाळे करता तुम्ही. त्यांनी रागवायला, थट्टा करायला सुरुवात केली. या दोघांनी सांगितलं, अरे बघत काय बसलात, हे सोडवण्याचा प्रयत्न करा ना. सोडवण्याचा प्रयत्न झाला, सुटे ना. शेवटी एका गोपिकेने तिला विचारलं, अगं ही अशी गाठ बसली कशी? ती म्हणाली, काय माहिती काय झालं ते. मग एकदम तिला ती म्हणाली, थांबा, काल संध्याकाळी मी त्या नंदाच्या कार्ट्याला म्हणलं होतं तुला बांधायचं कसं ते दाखवते, तुला बांधून टाकते, आणि त्या वेळेला तो मला म्हणाला होता तू काय मला बांधते, मी तुला दाखवतो बांधायचं कसं. बहुतेक त्याचा उद्योग आहे, त्याचंच कारस्थान आहे, तो आल्याशिवाय ही गाठ सुटायची नाही, बोलवा त्याला. एक गोपिका लगबगीनं नंदाच्या वाड्यामध्ये आली, अंगणात आली. भगवान नुकते उठलेले आपल्या आईच्या मांडीवर बसून दूध पित होते. आई बरोबर गुलू 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 गप्पा चाललेल्या. आई त्यांचे यशोदा माता पटापटा मुके घेतेय, असं सगळं चाललेलं. आणि ती गोपिका गेली, यशोदे काय लेकराचं कौतुक करत बघ, गावामध्ये बघ काय केलंय. ते म्हणाली, काय केलं? अगं ती गाठ मारून ठेवली आहे, कुणाला सुटता सुटना, काय तुझं लेकरू. यशोदा म्हणाली, होय रे कानोबा, काय केलं तू? भगवान म्हणाले, आई रात्री मला अंधाराची किती भीती वाटते तुला माहिती आहे ना. बागुल बुवा म्हणलं की मी हात जागचा हालत नाही, पटकन डोळे बंद करून झोपतो. मी रात्री बाहेर जाईन काय आई? तुलाच चिकटून झोपलो होतो की ग तुझ्याजवळ, मी कसा कुठे बाहेर गेलो? काहीतरी या गोपिका खोटं सांगतात आणि तुला खरं वाटतं. मग यशोदा, नाही ग तो असं करणार नाही, मग रात्री माझ्याजवळ झोपला होता. गोपिका म्हणाली, तो तुझ्याजवळ नाही, तो सगळ्या जगाजवळ झोपतो पण कुणाजवळ नसतो. त्याचं काय कौतुक सांगते तू? नाही मी नाही काय केलं, गाठ तर सुटत नाही. ती गोपिका म्हणाली, बरं तू मारली नाहीस ना, जाऊ दे, माझं काही म्हणणं नाही, पण आता येऊन सोडव तरी. यशोदा म्हणे, जा कानोबा जा, तिला काय अडचण आली, अरे काय ते त्यांना विनाकारण त्रास देतो, जा सोडवून ये. तर म्हणाला, आई मी बांधली नाही तर सोडू कशी? बरं नसेल बांधली, आम्ही काही तुला शिक्षा करत नाही, जा सोडवून तरी ये. भगवान म्हणाले, काय झालंय आई, आधीच सगळं गाव माझ्या नावाने आरडाओरडा करत आहे, मी चोऱ्या करतो, मी चोऱ्या करतो, सगळे आरोप माझ्यावर करतात, मी त्रास देतो, त्रास देतो, त्रास, सगळ्या तक्रारी तुझ्याकडे येतात, रोज तू मला रागवतेस, रोज या बायका तक्रार करतात. त्यामुळं काल रात्री मी झोपलो आणि सकाळी उठल्याबरोबर मी आज ठरवलं की ह्याच्या पुढं कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, आपण बरं, आपलं घर बरं. ती म्हणली, अरे मग ते गाठ, मी जाणार नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही, आपण आपलं घर एवढंच. अरे मग ती गाठ कशी सुटणार? भगवान म्हणाले, मग तिला सोडून घ्यायचं असलं तर त्यांना इकडं या म्हणावं, मी जात नाही. मी ठरवलंय कुठं ह्याच्या पुढे जायचं नाही, यायचं नाही, कुणा काय भानगडीच नको, घरात बसायचं. त्यांना गाठ सोडून त्यांना इकडे या. ती त्या गोपिकेचा नाईलाज झाला, ती गेली तिथं, तिने ती जिची गाठ बांधली होती ती, अगं आला का ग, फार त्रास होतो वेणी दाढीची गाठ. ती म्हणाली, अगं तो कसला येतोय, त्याने विचारलंय, सांगितलंय तुम्हाला गरज असली तर तुम्ही या. आता जाण्या वाचून गत्यंतरच नव्हतं, आता काय करावं, चला चला म्हणल्यानंतर सगळ्यांच्याच मनात उत्सुकता होती, आता काय आणि काय झालंय ते. सगळेच निघाले, अख्खी गल्लीच्या गल्ली बरोबर बाहेर पडली. आता हे रस्त्यावरून निघाले, बघायला लागले, आता काय ही बर काय असतं, हिची होती वेणी आणि त्याची होती दाढी. वेणी असल्यामुळे मागे आणि दाढी असल्यामुळे पुढे, त्यामुळे ती चालत होती पुढं आणि हा चालत होता मागं. त्याच्यात अडचण अशी झाली होती की ती होती उंच, हा होता बुटका, त्यामुळे दाढीला जी वेणी बांधली ती ह्याची मान वर गेलेली, याला रस्ता दिसे ना, तो तिच्या मागे 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 निघाला.
रस्त्यावर पोरं खेळत होती, पोरांनी बघितलं लोक दिसतात, गाठ मारलेले नवरा बायको दिसतात, बँड कसा नाही आहे? अरे एवढी मोठी वरात निघाली बँड नसेल याला. मग पोरांना वाटलं गरीब आहेत बिचारे गोपिकान गोपाळ, बँडचा खर्च परवडत नसेल, आपण मदत केली पाहिजे. म्हणून पोराने काय केलं, तिथल्याच पिंपळाच्या पानाची ते झाडाची पानं तोडली, पानाच्या पिपाण्या करून पी करत हे समोर निघाले, मागून ही वरात. भगवंताच्या अंगणामध्ये ही वरात आली आणि ती गोपिका जी संतापली होती तिने सांगितलं, अरे तुला काही कळतं की नाही, काय करून ठेवलं? भगवान म्हणाले, मी काही करत नाही, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे भोग आहेत. आता मी काही करत नाही, मला सोडवतो. भगवान म्हणाले, हे पा नीट बोल, मी लहान आहे. एकदम अंगावर येऊन बोललं की मी घाबरतो, घाबरलो की मी घरात जाऊन बसतो. मला प्रेमानं बोललं तर लहान मूल जवळ येत असतं. ती म्हणाली, तू का बांधलं? भगवान म्हणाले, काल रात्री काल संध्याकाळी तू काय म्हणाली होती, मी तुला बांधते. मला बांधणाऱ्याचा अभिमान मी बांधूनच निवृत्त करत असतो, मी काही करू शकत नाही. मग नम्र झालीस तर काही उपयोग होईल. शेवटी ती म्हणाली, कान्होबा तुझ्या पाया पडते रे बाबा, आपण अवस्थेतून सोडव. असं म्हणल्यावर भगवंतानी फक्त त्या गाठीकडे बघितलं आणि गाठ सुटली. जगातली अशी एकही गाठ नाही की जी भगवंताच्या दृष्टिक्षेपानं सुटत नाही तुटत नाही. कुठली गाठ आहे जगामध्ये अशी? ज्या ज्या गाठी आमच्या हृदयात चिदचित ग्रंथीच्या रूपानं बसलेल्या आहेत, त्या सगळ्या गाठी केवळ भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपा दृष्टीनं सुटून जातात ना. कुठली गाठ राहिली? विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानोबा 12व्या अध्यायाच्या नमनात बोलतात, तुझी कृपा दृष्टी, फक्त भगवंताची कृपा दृष्टी पडली, एकही गाठ नाही. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासनम. कठोपनिषदात यमधर्म नचिकेत्याच्या संवादामध्ये यमधर्म सांगतात, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः. इह आचार्यांनी भाष्यामध्ये इह शब्दाचा अर्थ कामग्रंथी असा केला. भगवत कृपेनं सगळ्या गाठी सुटतात. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. उपनिषदामध्ये कितीतरी प्रमाण आहे, कितीतरी. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हृदय ग्रंथी, कुठली ग्रंथी अशी आहे? भगवंताने गाठ सोडली, पण भगवंताच्या चोऱ्या मात्र चालू राहिल्या. एके दिवशी भगवान रस्ता, किती सांगेन मी, नामदेव यांनी म्हटलंय, पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी भगवंताच्या लीला सांगून होणार नाहीत. महिपत्र सिंधू वाटे होईल. भगवान आपल्या घरात येऊन चोरी करणार हे एका गोपिकेला कळलं. तिने आपल्या नवऱ्यानं सांगितलं, ज्या खोलीमध्ये लोणी आहे ना त्या खोलीच्या दारातच पांघरूण अंथरून टाका आणि झोपा, म्हणजे ते आत जाणार नाही, तुम्हाला कळेल. नवरा म्हणाला, अगं जाऊ दे, काय चोरून चोरून एखादं मडकं फोडतील, जाऊ दे की. नाही नाही, असं कसं फोडतील, तुम्ही रस्त्यात आडवे झोपा, दारात झोपा. आता तो बिचारा काय नाही म्हणायचं धाडस आहे का? बायकोची आज्ञा आहे, त्याचं काय? कुणाचं धाडस आहे नाही म्हणायचं? तो म्हणाला, बर. रात्रीच्या वेळेला दारामध्ये अंथरून टाकलं, झोपले. भगवान आपल्या गोपाळांना घेऊन नेमकं त्या घरी गेले. त्याच्या वरून आत खोलीत गेले, त्याला पत्ता नाही. आत गेल्यावर साय लोणी खाल्लं, तोडफोड केली, सगळं झालं. एका मोठ्या डेऱ्यामध्ये खूप लोणी भरून ठेवलं होतं. भगवान म्हणाले, त्या डेऱ्याला हात लावू नका, तसंच ठेवा.
गोपाळ म्हणाले याच्यात जास्त आहे ना, हे खाऊ, थांबा, ठेवा, आत्ता नको, बघू नंतर. सगळं लोणी वगैरे खाऊन झालं आणि निघताना भगवान गोपाळांना म्हणाले 4 जण इकडून या, इकडून या, हा डेरा उचला. गोपाळ म्हणाले चोरून घरी थोडंच घेऊन जायचंय, आई रागवणार नाही का? भगवान म्हणाले घरी घेऊन जायचं नाही रे, घरी काय कमी आहे आपल्याला, मग उचला कशाला? भगवान म्हणाले हा डेरा उचला, इकडून 4 इकडून 4, हे वाटेत झोपलंय ना त्याच्या उरावर नेऊन फोडा. गोपाळ म्हणाले देवा म्हातारं मरल. भगवान म्हणाले मी इथं असताना यम येईल का रे, तुम्ही काय चिंता करता, मरण येतं काय मी असताना, चिंता करू नका, उरावर फोडा त्याच्या. गोपाळ म्हणाले कशा करता? भगवान म्हणाले ह्याच्या पुढे आपल्या दारात आडवं कोणी झोपू नये म्हणून. भगवंताच्या अशा बाललीला सुरू झाल्या. या सगळ्या लीलांचं श्रवण मानवी जीवनाचं कल्याण करणार आहे. या सगळ्या उज्ज्वल नीलमणीने म्हटलंय अनुभवश्च लीलाचेत उच्चते चरितम द्विधा. भगवंताचं चरित्र, संतांचं चरित्र 2 प्रकारचं असतं, अनुभव चरित्र आणि लीला चरित्र. ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणतात, आणि ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं चरित्र बहुतांश चरित्र अनुभव चरित्र आहे. ज्ञानोबारायांसारखं वागायचा प्रयत्न करायचा, तुकोबारायांसारखं वागायचं, नामदेवरायांसारखं भजन करायचं, चोखोबारायांसारखी निष्ठा ठेवायची, त्यांचं आचरण करायचं. संतांचं बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र आहे आणि देवाचं बहुतांश चरित्र हे लीला चरित्र आहे. देवाच्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळवायचा. याचा अर्थ ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरित्रामध्ये लीला नाही असं नाही. भिंत चालवणं काय लीलाच आहे, रेड्यामुखी वेद बोलवणं काय लीलाच आहे, मेलेल्या मुलाला कीर्तनात जिवंत करणं काय लीलाच आहे तुकोबारायांची. आम्हाला या चरित्राच्या, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, या चरित्राचं आम्हाला श्रवण करायचं, आचरण नाही करायचं. श्रवण करा, श्रवण करा. भिंत चालवली, आनंद माना, विश्वास अंतःकरणामध्ये प्रगाढ होऊ द्यात की जे ज्ञानोबाराय जड भिंतीला चालवतील ते ज्ञानोबाराय माझं जीवन चालवू शकणार नाहीत काय? ज्ञानोबारायांच्या चरणाप्रती अत्यंत प्रगाढ अशी निष्ठा निर्माण होण्याकरता लीलाचरित्र उपयोगाचं ठरतं. पण ज्ञानोबारायांनी भिंत चालवली म्हणून आपणही एखाद्या भिंतीला चल म्हणालो तर ती चालत नाही. घरातली मुलं ऐकत नाहीत चल म्हणल्यावर, भिंत कधी ऐकणार आपलं? म्हणत नाही. ज्ञानोबाराय भिंतीवर बसले आणि भिंतीला म्हणाले चल, भिंत निघाली. मी गमतीनं सांगतो, ज्ञानोबाराय भिंतीला चल म्हणाल्याबरोबर भिंत चालली. आपण एखाद्या भिंतीला चल म्हणू तर भिंत म्हणाल चल. चल कशाचं चल? भिंत काय चल म्हणल्यावर आपल्याबरोबर चालायला लागेल काय? अरे किंमत देत नाही भिंत आपल्याला. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून बोल म्हणल्याबरोबर रेडा बोलतो. करून बघा बरं, वेद बोलतो काय? अरे तो शिंगावर घेतो आपल्याला, तो वेद बीद बोलत नाही. लीला चरित्र, अनुभव चरित्र, भगवंताचं लीला चरित्र गोकुळामध्ये प्रकट झालं. भगवंताने अनेक असुरांना, अनेक गोपिकांना त्रास दिला. गोपिका भगवंताच्याकडे, भगवंताच्या तक्रारी घेऊन यशोदेकडे यायला लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, काय करावं आम्ही? शेवटी यशोदेने सांगितलं कान्होबा तक्रारी फार झाल्या, तुम्हाला काम नाही म्हणून तक्रारी येतात ना, चला बरं कामाला लागा. काय कामा? म्हणे आपलं परंपरेचं काम करा, सगळ्या गायी घेऊन जा, रानामध्ये चारून आणत जा. भगवान दुसऱ्या 5 दिवसापासून जायला लागले. रानामध्ये गायी चारायच्या, त्यांना पाणी दाखवायचं. गायी रवंथ करायला बसल्या की गोपाळांनी डाव मांडायचा. खेळून थकले, शिदोऱ्या खायच्या, संध्याकाळी गायी सगळ्या राखून परत आणायच्या. असा दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी भगवंतांनी असं सांगितलं सगळ्यांना की आपण मध्ये इंद्राचा अभिमान भंग करण्याकरता गोवर्धनाचं उद्धरण वगैरे वगैरे चरित्रकथा आहेत, सगळे ऐकून आहेत. आपला वेळ पुष्कळ झालाय, थोडक्या वेळामध्ये संपवायचंय. भगवंतांनी अशा लीला बऱ्याच केल्या. 8 वर्षाचे भगवान होते आणि गावाला सांगितलं आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची, आणि सगळं गाव त्यांचं ऐकतं. 8 वर्षाच्या पोराचं कोणतं गाव ऐकतं? पण भगवंताचा प्रभावच असा होता, सगळ्या गावाने ऐकलं. इंद्र रागावला,
त्या संवर्तक मेघांना बोलवलं, ते मेघ आले, त्यांनी पाऊस पाडला. संवर्तक मेघ याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मेघ जो पाऊस पाडतो त्या पावसाची एक धारा हत्तीच्या सोंडेच्या मापाची असते. असा पाऊस गावावर पडला. सगळं गोकुळ बुडायला लागलं. भगवंताकडे आले, भगवान गोवर्धनाकडे गेले. भगवंतांनी गोवर्धन करांगोलीवर उचलला, सगळ्यांना आश्रय दिला. इंद्राचा अभिमान हरण झाला. त्यानंतर मग ब्रह्मदेवाच्या अभिमान हरणाकरता काल्याची लीला भगवंतांनी केली. भागवतामध्ये जो काला सांगितला जातो तो फक्त महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाकडून केला जातो. जगाच्या पाठीवरच्या इतर कोणत्याही संप्रदायामध्ये काला नाही, फक्त वारकरी संप्रदाय काला करतो. भगवान रोज रानात जायचे. एके दिवशी भगवंतांनी गोपाळांना सांगितलं उद्या आपण काला करायचा. गोपाळांना माहीत नव्हतं काला म्हणजे काय. म्हणजे काय करायचं देवा? भगवंताने सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीत आणावे. माझ्यासारखी शिदोरी आणा, तुमची आणि माझी शिदोरी एक होईल तेव्हा काला होईल. गोपाळांनी सांगितलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी तशा पद्धतीनं शिदोऱ्या आणल्या. खेळ झाले, गोपाळ थकले. थकल्यानंतर मग भगवंताला सांगितलं की देवा भूक लागली. मग भगवंतानी सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्या गोपाळांची कमलपुष्पाप्रमाणे रचना केली. कमळाचं फूल आपण पाहिलंय? कमळाचं फूल, कमळाचं पाहिलंय का दाबलंय? कमळाचं फूल पाहिलंय का नाही? हां पाहिलंय ना, तेच तर विचारतो. हे कमळाचं फूल कसं असतं बघा, त्याच्या लहान लहान पाकळ्या आत असतात आणि मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात. भगवंताने त्याच्यातून सांगितलं की जो स्वतःला लहान समजतो त्याला मी आत घेतो, जो स्वतःला मोठा समजतो त्याला बाहेर ठेवतो. ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून भगवान हे बोलतायत, थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती अघवीच विसरीजे, जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझी. माझी जवळीक व्हायची असेल तर जगात धाकुटे झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, तर आपल्याला परमात्मा जवळ करतो. भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला. बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. याचं वर्णन तुकोबाराधिक सगळे संत महात्मे करतात. हा काला इतका अलौकिक स्वरूपाचा आहे. परमार्थाचं सर्वश्रेष्ठ फल म्हणजे काला मानला जातो वारकरी संप्रदायामध्ये. ब्रह्मज्ञानापेक्षाही श्रेष्ठ अवस्था काल्याला दिली गेली. वारकरी संप्रदाय काला म्हणजे ज्ञान आणि भक्तीचं एकत्रीकरण मानतो. नाम आणि प्रेम यांचं एकत्रीकरण म्हणजे काला म्हणतो. काला काला म्हणजे काय आहे? नाम आणि प्रेम एकत्रित आलं पाहिजे तर काला. प्रेमही पाहिजे, नामही पाहिजे, असा काला अलौकिक स्वरूपाचा भगवंतानी सर्वांच्या हातावर ठेवला. बोटांच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. नर्म विनोदाने भगवंतानी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं. नर्म जेवण करताना आपण नर्म विनोद करावेत. मोठे विनोद करून खो खो हसलो तर आत गेलेलं बाहेर येतं. नर्म विनोद असावा. आणि अजिबातच सुतकी चेहरे करून बसलं तर जेवण जात नाही. नर्म विनोद असावा. भगवंतानी नर्म विनोदाने हास्य निर्माण केलं. भगवंतानी समदृष्टी केली. कमलपुष्पासारखी रचना असूनही मध्यभागी भगवान उभे राहूनही मागच्या गोपाळांनाही असं वाटत होतं की भगवान फक्त माझ्याकडे बघतायत. नर्म विनोदानं हास्य निर्माण केलं, समदृष्टी केली. आणि भगवंताचा हा काल्याचा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवादिक जमा झाले. कारण भगवंतानी काला केला हा ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण करण्याकरता. भगवान जेव्हा गेले तेव्हा भगवंत त्या आले, सगळे बसले. आणि बसल्यानंतर गोपाळांनी सांगितलं, कान्होबा गायी जरा तिकडं पाण्याकडे चालले आहेत, तू उभा आहेस बघ बरं, उभ्या उभ्या त्यांना कर, इकडं आण. भगवान म्हणाले ठीक आहे. म्हणून हे सांगून भगवान गायीपर्यंत जाईपर्यंत ब्रह्मदेवानी भगवंताची परीक्षा घेण्याकरता या सगळ्या गायी नेल्यान सत्य लोकाला नेऊन ठेवल्या. भगवंताला गायी दिसेनात.
गायी नाहीत म्हणून सांगण्याकरता भगवान गोपाळांकडे यायला लागले. तर ब्रह्मदेवानी सगळे गोपाळ उचलले, सत्यलोकाला नेऊन ठेवले. भगवंताला गोपाळ दिसेना, गायी नाही, गोपाळ नाही, एकटेच भगवान राहिले. भगवंताला कळलं ब्रह्मदेवाचं नाटक आहे. कौतुक पहावया माव ब्रह्म्याने केली. गोपाळ गायी वत्से चोरोनिया सत्यलोकासी नेली. गोपाळ गायी वत्से दोही ठाई राखली. भगवंताच्या आरतीत तुकोबाराय बोलतात. परीक्षा घेण्याकरता ब्रह्मदेव माझी परीक्षा करतो. भगवान म्हणाले, अरे माझ्या नाभीतून जन्माला आला आणि बापाची परीक्षा करतोस काय? भगवान म्हणाले, ठीक आहे, जा घेऊन. भगवंतानी प्रत्येक गोपाळाचं प्रत्येक गायीचं रूप धारण केलं. 9 लक्ष सवंगडी भगवंताच्या बरोबर आहेत, तेवढी रूप भगवंतानी धारण केली. सगळं भगवंतानी जसंच्या तसं केलं. सगळ्या गोपाळांची, सगळ्या गायींची रूप धारण केली. ते गोपाळ जसे दिसत होते तशी रूप भगवंतानी धारण केली. 6 महिने हा प्रसंग चालला. 6 महिने भगवान तसे राहिले. त्या काळातल्या गोपाळांबद्दल, जे भगवान गोपाळ झाले होते त्या गोपाळांबद्दल त्यांच्या आयांना त्या काळात विशेष प्रेम. त्या गायी विशेष दूध द्यायला लागल्या. त्या गायींची वासरं विशेषत्वाने त्या गायींकडे प्रवृत्त व्हायला लागली. इतकंच नाही, भगवान गोपाळांच्या हातातली काठी झाले. भगवान गोपाळांच्या खांद्यावरची घोंगडी झाले. भगवान त्या काठीला लावलेल्या घुंगरातला खडा सुद्धा झाले. भगवान आपल्या गोपाळांच्या पायामधली चप्पलही झाले. भगवान गायी झाले. गायीच्या शिंगाला लावलेले घुंगरू म्हणजे भगवान झाले. सगळी अलौकिकता. आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, अरे अजून कसे होईना. मग सगळी रूप भगवंतानी घेतली आणि मग भगवंतानी हा काला केला. मग हा काला बघण्याकरता एकच परमात्मा अनेक रूपात गोपाळांच्या भक्तांच्या रूपामध्ये येऊन एकत्वाचा काला करतो, हे बघण्याकरता आकाशामध्ये देवादिक जमा झाले. याचं वर्णन भगवान शुकाचार्य व्यास महर्षी भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.